तर मंडळी, आपण खारघर या इथं आलो हिंदुती चादर या कार्यक्रमामध्ये, आणि इथे आपल्याला भेटलेले आहेत पाजी आणि पाजींच्या. सत श्री अकाल. जी, आज हम यहाँ सब इकट्ठे हुए हैं गुरु तेग बहादुर जी की 350वीं शहादत जो दी थी उसकी सेलिब्रेट करने के लिए। और आप देख रहे हैं इतने सारे बंजारे हैं। यस. अब ये बंजारे क्यों आते हैं ये मेरी बहन अरविंदर संधू बताएगी आपको। अच्छा. मेरा नाम प्रभजोत कौर है, वदावन। ओके. सत श्री अकाल जी. सत श्री अकाल. जब भी हमारे गुरुजी शहीद हुए थे, जब भी मुगल ने आके उनको सिर अलग कर दिया था, क्योंकि वो कन्वर्ट होने के लिए तैयार नहीं थे, उनका सिर अलग कर दिया था, धड़ अलग हो गई थी। उसी टाइम इतने आंधी तूफान आया, ये बंजारों ने उनको फटाफट उठा के अपनी काट में, जो काट होती रेडी, उसमें डाल के ले गए। अच्छा। और उनको रकाबगंज में जाके उनके धड़ को रखा। अच्छा। और उनकी सीस को लेकर गए अनंतपुर साहब या, और सीसगंज गुरुद्वारे में भी उनकी सीस के होते जहाँ पर वो शहीद हुए थे। अच्छा। जहाँ पर उनका सिर को अलग कर दिया गया। और ये रकाबगंज और सीसगंज गुरुद्वारा दोनों नई दिल्ली में है। नई दिल्ली। अच्छा, नई दिल्ली में। नई गुरुद्वारा बंगला साहब के आगे है, जो नवी दिल्ली में पहले 350 साल पहले। अच्छा, ठीक है, धन्यवाद. जो उनके बेटे थे गुरु गोविंद सिंह जी, उनके चारों बेटों शहीद हुए थे। 2 को तो दीवारों में चुनवा दिया गया था मुगलों ने। और जो 2 दीवारों में चुनवाए थे, छोटे वाला क्योंकि हाइट में छोटा था, तो जब उसका नंबर आया ईंट डालने का, तो बड़ा वाला रोने लगा। तो उसने कहा, तुम इसलिए रो रहे हो कि तुम शहीद हो रहे हो? बोल रहे, नहीं, मैं इसलिए नहीं रो रहा क्योंकि मैं शहीद हो रहा हूँ, मैं इसलिए रो रहा हूँ कि तुम मुझसे छोटे हो और तुम्हें शहादत पहले मिलेगी और मुझे शहादत बाद में मिलेगी। मेरे अभी भी रोंगटे खड़े होते जब चारों के चारों बेटे शहीद गुरु गोविंद सिंह, लेकिन कन्वर्ट नहीं हुए। उन लोग ने अपना धर्म परिवर्तन नहीं किया। बहुत बढ़िया, क्या अच्छा अरेंजमेंट किया इन्होंने। सुपर, बहुत ही बढ़िया। मतलब मैं पहले तो आने वाली नहीं थी, तो फिर मुझे श्रद्धा, मेरी फ्रेंड ने बोला नहीं चलना पड़ेगा। और यहाँ आके इतना अच्छा लग रहा है, इन सब बंजारों से मिलके बहुत अच्छा लग रहा है। मुझे तो ऐसा लग रहा है कि इसका जो ये है ना, इतिहास में इसका नोंद होना चाहिए, लेसन होना चाहिए। एक लेसन होना चाहिए बुक्स में, जो बच्चों को पढ़ाया जाए। हम लोग मुगलों के बारे पढ़ाते हैं, हम बैटल ऑफ प्लासी पढ़ाते हैं, लेकिन इसके बारे नहीं पढ़ाते। ये एक लेसन होना चाहिए। पर अभी वो वीर बाल दिवस तो मनाया जा रहा है, वो भी अच्छा। जो 4 शहीद उनके बच्चे हुए थे, उनके नाम से वीर बाल दिवस 26 डिसेंबर की 350 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये मुघल आले होते, त्या मुघल लोकांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी खूप असे त्यांच्यावर हल्ले केले. पण तेग बहादूर साहेब असे होते धर्मरक्षक, की त्यांनी त्यांचं स्वतःचं बलिदान दिलं. अच्छा. त्यांचं शीस त्याग केलं. त्यावेळेस त्यांचं जे पार्थिव शरीर होतं, त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मुघल लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेशर टाकलं, सगळ्या इतर धर्मांना सुद्धा किंवा इतर लोकांना सुद्धा. तर त्यावेळेस आमचे जे बाबा लक्कीशाह बंजारा होते, त्यांचा परिवार, अच्छा, तर त्यांनी त्यांचं पार्थिव शरीर उचललं आणि ते पूर्वी ज्या, आता तर हे वाहन तंत्रज्ञान झालं सगळं, पूर्वी ज्या बैलगाड्या वगैरे होत्या, त्या बैलगाड्यामध्ये तेग बहादूर साहेबांना त्या याच्यामध्ये त्यांची हे घेतली बडी, आणि तसेच त्यांना घेऊन त्यांचा जो महल होता, त्यावेळेचे ते एक अंबानीच्या पुढचे होते व्यापारी लक्कीशाह बंजारा, आशिया खंडातले 1 नंबरचे व्यापारी होते. अच्छा. आणि त्यांचं जे रसद पुरवण्याचं जे काम होतं, ते एका वेळेस 10,000 टन ते पूर्ण आशिया खंडामध्ये त्यांचं ते रसद पुरवायचे. म्हणजे एवढं मोठं नाव लक्कीशाह बंजाराचं होतं. अच्छा. तर त्यावेळेस त्यांच्यासुद्धा मागं लागले होते मुघल लोक. मग शेवटी एक भीतीचा वातावरण होतं तिथं. त्या भीतीमुळे तेग बहादूर साहेबांची जी प्रेत होतं, त्याला कुणी हात लावायला तयार नव्हतं. शेवटी एक बंजारा समाज पुढे येऊन त्या बंजारा समाजाने तेग बहादूर साहेबांचं पार्थिव शरीर घेतलं आणि कुठेतरी त्यांचा अंत्यविधी करायचा, म्हणजे ते सगळं प्रेशर होतं त्यांच्यावर. त्यांनी ठरवलं, बाबा लक्कीशाह बंजारांनी, का आपण यांचं जे काही करायचं असेल ते आपण आपल्या महलमध्येच करून टाकू. अच्छा. तर त्यांनी त्यांचं पार्थिव शरीर घेऊन त्यांच्या स्वतःच्या राहण्याच्या महलमध्ये त्यांचा अंत्यविधी केला. तेव्हापासून शीख समाज आणि बंजारा समाज हा कनेक्ट झालेला आहे. त्याच्या पूर्वी पण त्यांचे काही व्यवहार होतेच लक्कीशाह बाबा बंजारा बरोबर. पण हे काही 300-350 वर्षापासून जो चाललेला इतिहास होता, तो कुठेतरी एखादा कागदाखाली तो दाबला गेला आहे. तो आजपर्यंत बाहेर कधी आलेला नव्हता. पण आमचे रामेश्वर भाऊ नाईक हे थोडंसं त्यांनी त्याचा इतिहास घेतला आणि त्या इतिहासात त्यांना ते कळलं की हा असा विषय आहे, म्हणून तो हा इतिहास परत एकदा येतोय. आमचं सगळ्यांचं बंजारा समाजाचं एकच म्हणणं आहे की जे इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये
जे काही धडे शिकवले जातात, बरोबर. सायन्सबद्दल शिकवले जातात हो. किंवा कुठल्या तरी एखाद्या वस्तूबद्दल शिकवलं हां. जातं, पण ही जिवंत घटना जी घडलेली आहे 350 वर्षापूर्वी, रिअल गोष्ट घडलेली आहे इतिहासात, तर त्या गोष्टीचं कुठंतरी धडे वगैरे असे यायला पाहिजे, एवढीच मी शासनाकडून विनंती करतो शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना पण सांगतो, देवेंद्रजींना, तर तुम्ही ह्या गोष्टीवर थोडं लक्ष घालावे. तर मंडळी बघू शकता सेवालाल महाराज आहेत ना, यांचं आणि आपले जे हे आहेत ना, गुरु तेज बहादूर साहेब जे आहेत ना, यांचं काय कनेक्शन असेल, कारण की एवढा सगळा बंजारा समाज इथे आलेला आहे फक्त त्यांच्या कार्यक्रमासाठी. हे बघा एवढा सगळा बंजारा समाज आलेला आहे, अक्षरशः आपला कॅमेरा कमी पडतो यांना दाखवण्यासाठी. हे बघा, चलिए बोलिए जय सेवालाल, जय सेवालाल, जोर से बोलिए जय वाहेगुरु जी. वाहेगुरु जी साहब, हे आता दिले आपल्याला कंपल्सरी बांधायच लागतं आहे. आणि ते 24 घंटा चालू है सर. अच्छा, और भोजन में क्या क्या है आज का शेड्यूल? ये शेड्यूल में सर ये बताएंगे भोजन. आपल्या तर मंडळी आपण आता सध्या चाललेलो आहे भोजन कक्षाकडे. थोडीशी भूक लागली, थोडा नाश्ता करावा याच्यासाठी आपण चाललेलो आहे. थोडासा ब्रेकफास्ट लाईटली करणार आहे. मंडळी आता बसलो आहे जेवणासाठी बसलो आहे. आणि जेवणामध्ये काय काय बघा आहे, पुरी भात आहे, इथं छोलेची भाजी आहे, इथं शिरं आहे आणि इथं पोहा आहे. मस्त आता बेत मारायला चालू या मस्त नाश्ता करायला. नाही एक आटा असं हे होतो आणि त्याच्यानंतर हे पूरी उधर मशीन में जाता है ना पूरी बनने को. आटा कितने टाइम में बनता है लगभग? ये 4 मिनट में. 4 मिनट में. कितना क्वांटिटी में? ये वैसे 30 का बनाते हैं. 30 किलो. 30 किलो. 30 किलो. क्या वटाना ये मटर? बोलना मटर चिल रही है. मटर मटर चल रही है. हाँ मटर चाहिए. और आप क्या कर रहे हैं सर? मटर. सब्जी काट रहे हैं हम लोग, सब्जी काट रहे हैं मटर. अच्छा, कितना काटा? ये तो दो दिन से चालू है. बता नहीं सकते कितने मटर काटे हैं. अच्छा, 2 दिन से अनलिमिटेड. बढिया. तर मंडळी इथं बघू शकता आपण मोठीची मोठी कढई इथं ठेवली, तेलाने भरलेली आहे. आणि इथे पुरी तर रहे क्या? पूरी कितना निकलते हैं इसमें क्वांटिटी? मतलब एक कढ़ाई में कितना? 150 पीस. 150 पीस निकल जा रहे हैं इधर. हाँ, ये पूरी उतल रहे हैं अभी यहाँ पे. कितना बन चुका है पूरी सुबह से? हाँ जी, सुबह से पूरी कितना बन चुका है? सुबह से करीब हमने 3000 लोगों के लिए पूरी बनाई. हां. तर मंडळी ज्या ठिकाणी कुकिंग चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. पहले मुंह मिठा करो आप. हाँ मुंह मिठा करो आप. नमस्ते, नाम आपका? नाम क्या? सब बाबा का है, हमारा खुद का, ये सब उसका है. क्या सेवा चल रही है? ये सेवा गुरु की सेवा है ये. अच्छा, हा शिरा मॅजिकल आहे, मॅजिकल. तर मंडळी इथं नियोजन एकदम परफेक्ट चाललेलं आहे. सगळ्या काही गोष्टी शिस्तबद्ध होतात आणि कुकिंग वगैरे तुम्हाला कसं केलं जातं इथे. तर इथे पाहू शकता, इथे भाजी बनवलेली आहे सगळी आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवली की बोलूच नका. इकडे भात आहे. 1.5-2 लाख के आसपास संगत का भाजी बनाया हुआ है. अच्छा, तो आराम से हो जाएगा, कोई दिक्कत नहीं है. कितना पब्लिक है खाना? अभी मेरे हिसाब से 20-25 हज़ार के आसपास खाली है और बाकी बन रहा है. देख सकते हैं पूरा भरा हुआ है ये. अच्छा. अंदर भी और बन रहा है. अंदर जाऊ. तर मंडळी ह्या साईडला बघा इथे सब्जी बनवली जात आहे. ऑइलमध्ये हे टाकलेलं आहे, सगळं फ्लावर आहे आणि क्वांटिटी बघा, हे क्वांटिटी भाजी बनवली जाते. भाजीमध्ये मिक्स आहे. आलू हां, आलू आणि गोबी. आलू गोबी. ठीक आहे. त्या इथं भाजीचा बेत बघू शकता. कितना भाजी है? 200 आदमी के बनेगा. 200 आदमी. आलू वगैरह कितना रहेगा ये लगभग? कुछ अंदाजे से डाला हुआ है. अंदाजा कोई मतलब ये नहीं है, मोजमाप नहीं है, अंदाजे से. अच्छा, मस्त टेस्ट बढ़िया आहे. तर मंडळी इथं भाजी बनवायची चाललेली आहे बघा. हे अक्षरशः मशीनमध्ये टाकलेलं आहे भाजी आणि हे असं गोल गोल फिरत आहे. तिथं जवळजवळ मोठ्याच्या मोठा टोप ठेवलेला आहे आणि इथं भात शिजवलं जातं आणि त्याच्यानंतर शिजवल्यावर इथं बघा सुट्टा केला जातो याच्यामध्ये आपलं. बघूया आपण इथे. दादा हे किती टोप आहे? टोप किती आहे हा? किती टोप आहे हा? 90 किलो आहे.
90 किलो तांदूळ टाकलाय. डाळ चालली का? 90 किलो डाळ. मंडळी कॅमेऱ्यावर किती लागलेत बघा.